मॅन्युअल इंडिकेटर आपला प्रोजेक्ट आहे, त्यासाठी आपण पहिले बझर यूज केलेले आहे, 4 LED यूज केलेले आहे आणि ह्या LEDला ग्लो करण्यासाठी आपण रेजिस्टर लावलेले आहे. हे ट्रान्झिस्टर आहे जे आपल्याला आहे ना, आणि ह्याच्यासाठी आपल्याला 4 लेवलच्या वायर्स लावलेल्या आहे आणि आपण ह्या जो वायर्स आहे आपण डायरेक्ट पाण्याच्या टाकीमध्ये टाकून लेवलप्रमाणे तिच्यामध्ये हाय, मीडियम, लो आणि व्हेरी लो लेवलचे असते आणि ही एक फुल लेवलची असते आणि हे जो एक मेन वायर असते ती आपण सर्वात खाली पाण्याला टाकलेली असतं आणि जेव्हा आपण पाण्याची पातळी जेव्हा 75-50% येतं तेव्हा हे आपलं बझर ऑन होऊन जाईल. फॉर एक्झाम्पल आता मी वॉटर घेते. आता जेव्हा आपण पाण्यामध्ये टाकलं आपण तेव्हा लाईट पण ग्लो झाला आणि बझर पण ऑन झाला. त्याच्यामुळे आपल्याला समजतं की आता आपली टाकी ह्या लेवलला आलेली आहे, आपण जिथपर्यंत सेट केलेलं आहे आणि आपण आता स्विच बंद करू शकतो आपल्याला जर कधी बंद करायचं असेल तर. याने याचे जे बेनिफिट्स हे असे आहे की याच्याने वॉटर फ्लो नाही होत आणि आपली जी इलेक्ट्रिसिटी आहे ना ते पण वेस्ट नाही जात. जसं एखादी वेळेस होतं की आपण घरामध्ये जे आपल्यावरती टाकी लावलेली असते घराच्या ते पाणी फुल भरून जातं आणि ते ओव्हरफ्लो होत राहतं. त्याच्याने आपली इलेक्ट्रिसिटी पण वेस्ट होते आणि आपलं पाणी पण वेस्ट होतं. त्याच्यामुळे आपल्याला हे बझर आहे ना साऊंड प्रोड्यूस करतं. याच्यामुळे समजतं की आपल्याला आता आपली टाकी पूर्ण फुल झालेली तर आपण स्विच ऑफ करू शकतो आणि त्यासाठी आपण 9 व्होल्टची एक बॅटरी पण लावलेली आहे जी की याला आपण सप्लाय दिलेला आहे. थँक्यू सर.